नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. ही घाण आमच्या लेकरं आजारी पडून राहिले, तडाख्यातलं पाणी घरात येऊन राहिलं, कोणीच लक्ष देत नाही. ना नगरसेवक देत ना कोणी. आम्हाला डक्का भरले तरी आम्ही पैसे लावून येडगा साफ करतो. घर दिलं पण जगणं हिरावून घेतलं. वडाळा गावातील सावित्रीबाई नगरची भयावह कहाणी. गोरगरिबांना हक्काचं घर देण्याच्या घोषणा मोठ्या केल्या जातात, पण त्या घरात राहणाऱ्यांच्या जगण्याची जबाबदारी कोण घेणार? नाशिकच्या वडाळा गावातील सावित्रीबाई नगर म्हाडा सोसायटीत आज नागरिक अक्षरशः नरक यातना भोगत आहेत. दूषित पाणी, फुटलेले ड्रेनेज, कोसळणाऱ्या इमारती आणि बेफिकीर प्रशासन. पहा नाशिक आवाजचे रिपोर्टर तबरेज शेख यांचा हा सणसणीत विशेष रिपोर्ट. ही आहे नाशिकच्या वडाळा गावातील सावित्रीबाई नगर म्हाडा सोसायटी, जिथे घर आहेत पण सुरक्षितता नाही, नळ आहेत पण स्वच्छ पाणी नाही आणि प्रशासन आहे पण जबाबदारी दिसत नाही. इथे प्रत्येक दिवसाची सुरुवात भीतीने होते, कारण नळातून पाणी येतं की आजार याची कोणालाच खात्री नसते. स्थानिकांच्या आरोपानुसार पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असून नागरिक आजारांच्या विळख्यात सापडत आहेत. एका बाजूला सांडपाण्याने भरलेले रस्ते, दुसऱ्या बाजूला दुर्गंधीने त्रस्त झालेले नागरिक आणि मध्ये उभा आहे प्रशासनाचा निष्काळजीपणा. ज्या इमारतींनी आश्रय द्यायला हवा होता त्याच इमारती आता जीव घेण्याची भीती निर्माण करत आहेत. भिंतींचे सिमेंट कोसळत आहेत, जागोजागी तडे गेले आहेत आणि प्रत्येक क्षणी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक कुटुंबांनी आपली घरं सोडून दुसरीकडे स्थलांतर केल्याचं स्थानिक सांगतात. प्रश्न असा आहे की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जात आहे का? निरपराध नागरिकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार आहे का? करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या घरांची अशी दुर्दशा नेमकी कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाली? स्वच्छ भारतच्या घोषणा आणि विकासाचे दावे करणाऱ्या यंत्रणेसाठी हा परिसर दिसत नाही का? या नागरिकांचा आक्रोश अखेर कोण ऐकणार? मी दिलीप लिंगायत, सावित्रीबाई फुले नगर घरकुल वडाळा गाव इथून आपल्याशी संवाद साधत आहेत. इथली जर परिस्थिती आपण आज जर बघितली गेल्या 7-8 वर्षापासून, तर ही काही पूर्ण अशी सुधारलेली नाहीच आहेत. जे शासनाचं जे काही धोरण होतं का दलित लोकांना एक चांगल्या कुटुंबाकडे किंवा एक चांगल्या वसाहतीकडे न्यायचं, पण तसा हा कुठलाही प्रकार नाही आहे. गेल्या आम्ही 7-8 वर्षापासून ह्या ठिकाणी एकदम अशा गलिच्छ वस्तीप्रमाणे राहत आहोत. इथलं ड्रेनेज, इथली पाईपलाईन, इथलं जे काही राहणीमान आहे, जे आरोग्य असेल, याच्याकडं कुठलंही शासनाचं लक्ष नाही आहे. वारंवार आम्ही मोर्चे काढले, आंदोलनं केले. मागच्याही एक 15 दिवसापूर्वी महापौरबाई इथं येऊन गेल्या. बऱ्याच त्यांनी तामझाम केला. बराच मीडिया वगैरे बरेच नगरसेवक सगळे आले होते. काहीतरी थातूर मातूर उत्तरं दिले त्यांनी आणि ते निघून गेले. त्याच्यानंतरही आज अशी कंडिशन आहे का इथं माणसाला राहण्यासारखं आहेच नाही कंडिशन, का तो एक जनावर समजून या लोकांनी इकडं आणून तो टाकलेला आहे आणि त्यांनी त्याचं आयुष्य कसं तरी ते जगायचं. अगर जर आपण आज एक ड्रेनेजचं जर पाईपलाईनचं चोकअप जर काढायला गेलो तर इथल्या लोकांना 7 ते 8 हजार रुपये देऊन ते एक चोकअप काढावं लागतं आणि हा पैसा हा गोरगरीब जनता आणणार कुठून आहे? तर आमचंही शासनाला म्हणणं आहे की ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे या सगळ्या व्यथा मांडल्या तर त्यांचं असं म्हणणं होतं आम्हाला का बुवा आम्ही तुम्हाला हँडवर्क केलेलं आहे. तर हँडवर्क केलं याचा अर्थ असा आहे का इथून अजून घरपट्टी नाही आहे, इथं पाणीपट्टी नाही आहे. त्याच्यामुळं नक्की आम्हाला हँडवर्क केलं म्हणजे काय केलं बा? आम्ही आजही एक उपऱ्याप्रमाणे ह्या वस्तीत राहतो आहे, ज्याला काहीही आरोग्य सुखसुविधा नाही आहे. असं आम्हाला शासनाला म्हणणं आहे का त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावा. नाशिक जे काही विकास करणार आहे त्याच्यामध्ये आम्हालाही प्राधान्य भेटावं अशी आम्ही त्यांना
पुन्हा एकदा विनंती करतो, नाही तर यानंतर आमचं तीव्र मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आम्ही आहोतच. आमची एवढीच मागणी आहे, आम्हाला झोपडपट्टीपासून आणून इथं टाकलं, पण हे काही तर लक्ष देत नाही. ही घाण, आमचे लेकरं आजारी पडून राहिले, तडागातलं पाणी घरात येऊन राहिलं, कोणीच लक्ष देत नाही. ना नगरसेवक देत ना कोणी. आम्हाला डक्का भरले तरी आम्ही पैसे लावून हे डगा साफ करतो, पण एक आम्ही आमच्याच पदराच्या पैशाने आम्ही आजार पण घेऊन आलो इथं. हां, त्याला गेलो सांगायला तर म्हणतो आम्हाला सांगू नका, आमच्या हातात नाही आहे काही. मग कोणाला सांगायचं? जेव्हा तुम्ही झोपडपट्टी उचलली इथं टाकलं तर आम्ही सांगायचं कोणाला? आमच्या घरं उचलून इथं टाकले घाणीमध्ये. नाही तर रस्ता साफ आहे ना संडासा साफ आहे, लाईन पुरी फुटले संडासची, ते सुद्धा साफ नाही आहे. मग आम्ही जायचं कुठं? आमचे लेकरं लहान लहान आजारी आहे. हे पाण्यामुळे 2 जण मेले. आमच्या बिल्डिंगामध्ये कोणीच लक्ष दिलं नाही. म्हाडा बिल्डिंग इथं मरणाची पाईपलाईन फुटली, गोवाचं पाणी आमच्या घरात येतं. साहेब लोकांना सांगितलं, ते म्हणतात आम्ही काय करावं, आम्ही तुम्हाला ती घरं दिले, तुमचे होते प्रश्न, साफ करा, हे करा, ते करा. आम्हाला हे करतात, आम्हाला म्हणतात स्वतःचे पैसे खर्च करा आणि साफसफाई करा, आम्ही कौरक करावं. आम्ही कामाला जातो, धुण्या भांड्याच्या कामाला जातो, एवढे ते पैसे आमच्याकडे येत नाहीत. दोघावाला 3-3, 4-4 हजार घेतात. आम्ही आमच्या लेकराला खाऊ घालायचं तर डगं साफ करायचे. त्यांना सांगतो तर ते म्हणतात तुम्ही तुमचंच करा. आणि वोट घ्यायला कसे येतात? वोट करा, मतदान करा असे म्हणतात ते. आहे आम्हाला स्वच्छता करून द्या. आम्हाला तुम्ही इथं टाकलं नाही आहे बिल्डिंगामध्ये वडाळा गाव, तशी स्वच्छता बी करून द्या ना. वोट घ्यायला कसे येतात तसं स्वच्छता बी करून द्या. आमची हीच मागणी, दुसरं काहीच नाही. आमच्या लेकरा बाळाला खूप त्रास आहे, मच्छर चावतात, घाणीमध्ये गुवाचं पाणी घरात येतं. आम्ही जेवायला बसतो, गुचं पाणी घरामध्ये येतं. मरणाचा त्रास आहे. लोक सुद्धा निघून गेले, 2 माणसं मेले आमच्या इथं माहिती आहे का ह्या घाणीमुळं. पण तरी पण लोक येत नाहीत. घर देऊन जबाबदारी संपत नाही. त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानाचं जीवन मिळणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आता पाहायचं इतकंच, सावित्रीबाई नगरच्या नागरिकांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचणार की पुन्हा एकदा फायलांच्या ढिगाऱ्यात गाडला जाणार? नाशिक आवाजसाठी, न्यूज चॅनलसाठी तबरेज शेख, नाशिक.